वर्षे अमृताचा घनू अजी सोनियाचा दिनू अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू अजी सोनियाचा दिनू. बंधू आणि भगिनींनो, नाशिकवरून पुंडलिक पिंपळकेचा सादर प्रणाम. आपण स्वामी विवेकानंदांच्या जादुई आणि शक्तिशाली विचारांची जी मालिका सुरू केलेली आहे, त्या मालिकेतला आजचा विचार सर्वांनी मनोभावे श्रवण करावा ही नम्र प्रार्थना. आजचा विचार लोक काय म्हणतील याकडे लक्ष न देता आपली जी काही निश्चित मतं आहेत त्यांना चिकटून राहा, मग जग तुमच्या पायाशी लोळण घेईल याबद्दल खात्री बाळगा. स्वामी विवेकानंद. स्पष्टीकरणासाठी स्वामी विवेकानंदांनी मद्रास येथील व्हिक्टोरिया हॉलमध्ये दिलेल्या व्याख्यानाचा संदर्भ घेतलेला आहे. व्याख्यानाच्या सुरुवातीलाच स्वामीजी म्हणतात, माझ्या अंगीकृत कार्याला विरोध करू पाहणारी, माझ्या कार्याची प्रगती थोपवू पाहणारी आणि शक्य झाल्यास मला नामशेष करू पाहणारी विशिष्ट अशी परिस्थिती मागील काही दिवसांपासून माझ्या सभोवताली निर्माण झालेली आहे. अमेरिका आणि इंग्लंड येथे माझ्या कार्याचा जो गौरव झाला त्याकरिता थिओसॉफिकल सोसायटीच्या लोकांनी मला सहाय्य केलं असं सांगितलं जात आहे, परंतु हे सपशेल खोटं आहे. धर्म परिषदेकरिता स्वामीजी अमेरिकेला शिकागो येथे गेले तेव्हा ते निर्धन, असहाय्य आणि मित्रहीन होते. या परस्थ शहरामध्ये आपल्या कोणी ओळखीचं नाही आणि आपल्याजवळ परिचय पत्रही नाही हे लक्षात घेऊन स्वामीजी थिओसॉफिकल सोसायटीच्या एका पुढाऱ्याला भेटायला गेले आणि आपल्याला परिचय पत्र मिळावं अशी विनंती त्याला केली. तेव्हा हा पुढारी स्वामीजींना म्हणाला, तुम्हाला त्याकरिता थिओसॉफिकल सोसायटीचं सदस्यत्व घ्यावं लागेल. स्वामीजींनी नकार देताच हा पुढारी म्हणाला, तर मग माफ करा, मी तुमच्याकरता काहीच करू शकत नाही. ह्या थिओसॉफिकल सोसायटीच्या लोकांनी स्वामीजींच्या विरोधात असलेल्या काही ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या मदतीनं स्वामीजींच्या विरोधात वाईट साईट प्रचार सुरू केला. शहरांतून स्वामीजींच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. स्वामीजींना कोणत्याही घरात राहायला मिळू नये ह्याच्याकरिता त्यांनी जोरकस प्रयत्न केले. स्वामीजींचं अधिक अनिष्ट कसं होईल हे त्यांनी पुरेपूर पाहिलं आणि स्वामीजींना आश्चर्य तेव्हा वाटलं जेव्हा एक भारतीय व्यक्ती जो सुधारक पक्षाचा पुढारी होता त्यानं देखील या स्वामीजींच्या विरोधात केल्या जाणाऱ्या कुटील कारस्थानांमध्ये हिरिरीनं भाग घेतला. स्वामीजी म्हणतात, सुधार पक्षाच्या एका मुखपत्रात असं लिहिलं गेलं होतं की स्वामी विवेकानंद हे क्षुद्र जातीचे असल्यामुळं त्यांना संन्यास घेण्याचा काही अधिकार नाही. एवढंच नाही तर या सुधार पक्षाच्या काही संस्था मी त्यांच्यात सामील व्हावं ह्याच्याकरिता मला धाक दाखवित आहेत. स्वामीजी म्हणाले, त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, जो व्यक्ती 14 वर्षांपासून अक्षरशः उपासमार सहन करीत आहे, जो उद्याचं अन्न कुठे मिळेल, निजायला जागा मिळेल की नाही या विवंचनेत जगला, त्याला भारतात भिववणं इतकं सोपं नाही. म्हणून स्वामीजी म्हणाले, तुम्ही हे लक्षात घ्या की माझा स्वतःचा असा दृढ निश्चय आहे, मला थोडाफार अनुभवही आलेला आहे आणि लक्षात घ्या की जगाला देण्यासाठी माझ्याजवळ काही संदेशही आहे. तो निर्भयपणे पुढील परिणामांची पर्वा न करता मी जगाला देणार आहे. धन्यवाद. Friends, if you like the video, then please like and share as well as subscribe to the channel and press the bell icon button. Thank you.